नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रामेश्वर पंडितराव पडू, राहणार अंतरवाला, तालुका, जिल्हा जालना। आता ऑगस्टचा दुसरा हप्ता लागलेला आहे, तर सीताफळाची सेटिंग ह्या प्रकारे झालेली, फळाची साईज वगैरे ह्या प्रकारामध्ये आहे। काही लिंबावानी होत आहे, तर काही बोरावानी आहे, तर काही त्यापेक्षा पण बारीक आहे। एकंदर जी सीताफळाची सेटिंग बऱ्यापैकी झालेली आहे। तरी ह्या बघा की ह्या पद्धतीनं सेटिंग आहे, खालून फळं दिसत आहेत चांगल्या प्रकारे, अशी सेटिंग झालेली। तर ज्या पद्धतीनं सेटिंग झालेली आता ह्या पद्धतीत, तर आपण आता इथून पुढे याचे जे व्यवस्थापन आहे किंवा गळू नये म्हणून जे स्प्रे करायचे ते ह्या पद्धतीनं आहे की आता आपल्याला घ्यायचं आहे नेटिव्ह हे बुरशीनाशक। आता चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि तरी पण एक बुरशीनाशक नेटिव्ह घेऊन टाकू आपण। नेटिव्हचं प्रमाण लिटरला अर्धा ग्राम प्रमाण, 100 लिटरसाठी 50 ग्राम नेटिव्ह घ्या। त्याचप्रमाणे कॅल्बी घ्या। कॅल्बीमध्ये बोरान व कॅल्शियम आहे, त्याचे प्रमाण 100 लिटरसाठी 1.5 ग्राम व त्याचप्रमाणे सिलेडियम घ्या, त्याचे पण प्रमाण 100ला 100 ग्राम याप्रमाणे आहे। तर लक्षात घ्या, आपल्याला 100 लिटरसाठी 50 ग्राम नेटिव्ह, 150 ग्राम कॅल्बी व 100 ग्राम सिलेडियम याची फवारणी घेऊन स्प्रे करायचा आहे। त्याचप्रमाणे एक 5-6 दिवसांनी परत, त्याचप्रमाणे 5 ते 6 दिवसांनी आपल्याला 100 लिटरसाठी एनर्जी 18 मध्ये मायक्रोन्यूट्रॉन आहे। त्यानंतर कॅलमारिनो हे 250 घ्यायचं आहे आणि 13-0-45 हे 600, हे प्रमाण 200 लिटरसाठी सांगतो आहे। याचं 100 लिटरसाठी जर विचार केला तर एनर्जी 18 125, कॅलमारिनो 125 व 13-0-45 हे 300 ग्राम या प्रमाण घ्या व फवारणी करा। त्याचप्रमाणे मित्रांनो, खालून ड्रीपमधून पण सोडणे आवश्यक आहे। तर ड्रीपमधून जे सोडायचं आहे आपल्याला आता, ते कॅल्शियम नायट्रेट घ्या एकरी 3 ते 4 किलो व फेरसिड्डा घ्या 1 किलो 6% की जो जमिनीतून दिला जातो। त्याचप्रमाणे 5 ते 6 दिवसांनी परत 0-60-20 हे घ्या 3 ते 4 किलो ड्रीपमधून। आणखीन 5-6 दिवसांनी परत कॅल्शियम नायट्रेट व बोरान, कॅल्शियम नायट्रेट 3 किलो व बोरान 1 किलो या प्रमाणात ड्रीपमधून 5 ते 6 दिवसाच्या अंतराने या पद्धतीनं सोडावे व असलेली फळं चांगल्या प्रकारे साईज फुगवून व्हायला सुरुवात होईल व सेटिंग होईल। धन्यवाद।